इथं बसलं का नाही, हा. आता ठराविक सांगतो तुम्हाला, ठराविक मळ होतं, हा. ठराविक मळ होतं. हं. ते तिथं बसलं का नाही, हं. अनापा हे सगळं पाठ हिरवगार होणार आहे बघ म्हणायचं. हा. मग ते आता झालं येतो, हा. सगळं एकदम बळ होणार आहेत बघ म्हण. आता पूर्वी काय हिचा एक मळा, हा. इकडे तोडकरचा एक मळा, हा. मोऱ्याचा एक मळा, तेवढंच आता. म्हणजे पवारचा एक, एवढं मळ होतं उसाचं इथं. ऊसाचं. हे सगळं काय रे हिरवगार होणार आहे बघ म्हणायचं. हा. आता सगळीकडे ऊसच आहे की, दुसरं काय मग ते आता झालं? झालंय. झालंय की. हा. त्यांनी बोललेली एक आणि एक गोष्ट, हा. एक आणि एक हे सगळं म्हणजे खरं झालेलं आहे. हम्म. आणि त्यांचं एक असं हे होतं की समोरनं आता तुम्ही तिथं त्यांच्यावर बसायचा, होय. तुम्ही बसत होता त्यांच्यावर, समोरनं माणूस किती जर लांब नाही आला तर इथं बसून त्यांनी सांगणार ह्यो का माझ्याकडे आलाय, होय. किंवा ह्यो कसा आहे, त्यांच्यावर बसून सांगणार. होय सांगते की, हा. विचारायला गेल्यावर काय सांगत नसतं, मी काय देव रे रांड्याच्यावर म्हणणार तुम्हाला सांगतो. हम्म. त्यांच्या मनानं काय सांगत. आता एकदा काय झालं, कृष्णा पालकर होता, त्या तान्याचा बाबा, पाया पडाय गेला, हम्म. तिची टोपी पडली पायावर, बर. रांड्याच्या तू सावध राहा म्हणायचं, होय. तू आता सावध राहायचं. हं. भावी विवेत आंघोळ करायला गेला म्हणजे जेव्हा गावात 2 पार्टी होते, हं. हं. गावात आमच्या 2 पार्टी, हं. व्यवस्थित राहा म्हणायचं. भावीत आंघोळ बिंघोळ एकटा करायला जाऊ नकोस, हं. वरनं कोणतरी दगड मारतील. हं. 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 असं आमच्या हुजीर ते सगळं घडलेलं आहे. हं. 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 त्यांना असं म्हणाले मामा त्यावेळेला, होय होय म्हणाल. टोपी पडली. टोपी पडली पायावर, अशी हं. हं. गादी टोपी घालत होती, हा. पाया पडता हं. हं. पायावर पडली बाबांच्या. आम्हाला मामा म्हणजे खास असल्यागत होता. आमचा वडील मेल्यावर बोलवायला आलता आमच्या घरला. होय. इथं बोलवायला वडील गेल्यानंतर बोलवायला बोलवायला आलतं की आमच्या घरला. होय. माझा दोस्त गेला रे म्हणून हं. 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 डोळ्यातनं पाणी काढलं इथंच. होय. इथं या घरात, इथं घर होतं. खाली घर होतं काय? आलं. म्हणजे तुम्ही अगदी त्यांच्या जवळ बसलाय, त्यांचं दिवसभर त्यांच्यावर राहिलाय, हो. त्यांचं जेवण बघितलंय, त्यांचं फिरणं बघितलंय, हा त्यांचं बोलणं चालणं सगळं सगळं तुम्ही बघितलं. अनुभवलाय. अनुभव. म्हणजे आता लोक एवढे म्हणतात की मामांचा आम्हाला सहवास पाहिजे होता, त्यावेळेला आम्ही जन्मायला पाहिजे होतो. हा खरं तुम्ही त्यावेळेला जन्म झालाय, आम्ही होतो. निस्ताच जन्म व्हायला नाही. आम्ही त्यांचं सहवास घेतलाय घेऊ. हा तेच की, निस्ताच जन्म व्हायला नाही, सहवास लाभला. होय होय लाभलाय. आमच्या गावातल्या आणि दुसऱ्या कोणाला सहवास लाभाय नाही, तुम्हाला तो लाभला. आमच्या घराण्याला लाभलाय. म्हणजे तुम्ही किती भाग्यवान, तुमचं होय. घराणं किती होय भाग्यवान. हाय हाय. आम्हाला जवळजवळ 10 वर्ष 10 वर्ष म्हणजे हा सहवास सुद्धा फार मोठा आम्हाला आहे. त्यांनी ती समाधी घेतली का नाही, हा. तेव्हा आमच्यातली लोक गेलती घेऊ, ती आम्हाला माहिती आहे की. बर. इथले लोक गेले गेलती की. होय. हे आप्पा मोरे गेलता, कोण कोण गेलती, बरीच लोक गेली. हे तर शहरीत असताना तुम्ही स्वतः तिथं जात होता, 10-15 वर्षाचे तुम्ही होता, त्यावेळेला तिथं काय अनुभव? त्यावेळी काय आता आम्हाला कळणार, असंच की पोराटकी. हा. शाळेत जात होता त्यावेळेला? शाळा कुठले अडण ढोर राखायची, आवतं मारत हो की किती मोठा शाळा झाल्या तुमची? हा शाळा किती झाल्या? माझी 3री शाळा झाली आहे. 3री नंतर बंद? बर. अहो तेव्हा शाळेचा नाद कुठले ढोर, आम्ही मोठा मारत होतो, मोठा होते इथं, हं. हं. हौत मारायचा आम्ही, हं. हं. बैलांचा नाद. हं. बर. मग इथं त्यावेळेला आली बकरे की कायम त्या बकऱ्या? बकऱ्यात बर. मग बकऱ्यातली त्यावेळी पिल्लांची निगा कशी घेत होते? पिल्ली असायची त्यांची? पिल्ली बिराडा, बिराड बिराडात नाही, बिराड. पिल्ली संकट असायची. तुम्ही बकरी राखायला कधी गेलाय का बकरी त्यावेळेला? राखाय नाही, आमच्या मळ्यातच येते, त्यांच्या सोबत बसायचं, हं. त्यांच्या सहवासात दिवसभर राहायचं. हं. बकरी राखाय कधी जाय नाही आम्ही. हं. हं. आमच्या इथं असायची कोण बकरी, हा उसात ना, आमच्या एवढ्या उसात न फिरायची बकरी. बकरी? होय, तवाळ्या शेंगा असायच्या. हं. ते मग पिकात कधी बकरी चारल्यात त्यांनी? मामांची बकरी पिकात कधी गेल्यात आणि पीक चारलंय, पीक तुमचं नुकसान झालंय असं कधी झालंय? नाही उसात न फिरायची. हं. आमचं पीक डबल व्हायचं. जो ऊस जवारी असायचं तेव्हा हं. पाहिजे तेवढं ऊस व्हायचं ऊस. आणि कधी आमच्यातनं कधी हान म्हणायचं नाही. आता नंतर सुद्धा आता ती बकरी काय नाही, आमच्या गवतात ना एवढ्या चारून जायचे, आमच्यात कोण हान म्हणत नाही. नाही खाऊ दे म्हणतात. हे एवढं म्हणजे ताकद काहीतरी आहे मागं, म्हणून तर एवढं सगळं एवढं दैवी शक्ती हाय त्यांच्याकडे. आणि त्यांचा अवतार पुरा अवतार भगवंताचाच आहे, बळमामाचा. होय. हे का साधं सामान्य माणूस नव्हे, हा सामान्य माणूस नव्हे, भगवंताचा अवतार आहे म्हणून तर एवढं. हा. आता एवढं आतापर्यंत त्यावेळेला 66च्या आधी सांगितलंय मामाने की माझा डंका सगळ्या 3 लोकात फिरणार आहे, ते आता प्रचिती आले आम्हाला. हा. आणि
आता ते सिरियल मध्ये दाखवतात का सिरियल मध्ये दाखवतात की हं. बाळूमामा सिरियल लागली हं. तेव्हा सुरुवातीला त्याच्या बाबाला सांगितलं जगभर माझ्या मेंढ्या होतील म्हणून. हं. हे बाळ्या काय करतो येऊ म्हणायचं ते खुळ्यासारखं काट्यावर नीज काय नीज असं चमत्कार दाखवलेत त्यांनी ह्या सिरियल मध्ये. आणि ते खरं आहे तो. खरं आणि त्याला ते आशीर्वाद कोणाचा ब्रह्मा विष्णू महेश यांचा आहे त्यांचा. त्या सिरियल मध्ये आहे होय, होय. आणि ते खरं आहे. मग ते कापशीच्या कुठं अकोळमध्ये सप्ताह व्हायचा अक्कुळ गावच त्यांचं गावात सप्ताह गावात हो गावात असायचे हं. तिकडे बाहेर रान आहे. सप्ताह म्हणजे हरिनाम सप्ताह व्हायचा का हरिमान हरिनाम सप्ताह हं. त्यांचा आत्ता बी असतोय हं, हं. आणि शेवटी हे होगी वगी मोठं कार्यक्रम हं, हं. हरिनाम सप्ताह आहे त्यांचा कायमचा. हं, हं. तो 7 दिवस करायचा आणि आता आदमापूरला बी असतोयच ना. असतंय का? मग तीच पद्धत. हं, हं, हं. आता आदमापूरला मंदिर झालंय हे झालंय स्थायिक तिथं हं. पण ठिकाण कुठं हे मान कापशीला आणलं त्या लोकांनी. त्याच्या आधीच एकदा ह्याला झालता माद्याळला त्या माद्याळला माधव. सप्ताह. हं. मग कापशीला सलग आम्ही 2-3 वर्ष तरी गेलो. त्याच्यानंतर मग इकडे औरनाळ विकळ असं व्हायला लागला नाही. मग औरनाळा स्थायिकच झाल्यासारखं झालंय. होय. औरणात स्थायिक झालं. हा औरणात माहेर झाल्यासारखं झालं. औरनाळ स्थायिक झालं तरी शेंद्रीची लोक जायचीच का नाही. होय, जायचं ते. शेंद्रीची लोक अर्धी निम्मी अर्धी होती. अर्धे होते. हा होतेच. म्हणजे औरनाळ शेंद्री या निम्म्या अंतरावर त्यांनी ठेवलेला आहे. ठेवलं. आता शेंद्रे म्हणजे इथं शर्यतच किती दिवस होते म्हणजे शिरीत सीझन सपोज तो शिरीच असायचं. पहिला आलं का नाही हं. सीझन सपोज तो शिरीच असायचं. म्हणजे तेव्हा चारा होता हो इथं. हं, हं. बाबळी झाड भयानक होती हं. आणि त्यांचं एवढी बकरी नव्हती 500च बकरी होती. हं. मानच ही वाढत गेली. तेव्हा ती 2 झाडं तोडली फुरवायची त्यासनी. हं, हं. 2 झाडं चालले की 500 बकऱ्यासनी होय, दिवसाला पुरवायचं. एक पेटच बाबळी झाडा खायची. ती पाला मुद्दाम चारवायचा असतो हं, हं. किंवा देऊन दे काय करू दे. हं. पण बाळूमामा विचारल्याशिवाय तोडत नव्हतं. हे विशेष आहे. इतर धनगरासारखं. आणि कापसाचं सरवाट कुणाचं असेल का नाही. सरवाट म्हणजे शेवटी शेवटी हा शेवटी बोंड बिंड खायला बकऱ्यासनी चारवायची. कापूस काढून घेतल्यानंतर कापूस म्हणजे शेवटी कापूस उलगत आला. हा. आता बोंड जास्त लागत नाही. ते कमी पाला तेवढाच असतोय आणि बोंड कुठेतरी असते तो. हा, हा, मग ते सर्वात उपडायची असते काट्या. हा. त्यावेळी ते चारवायचं. हा, मग तेव्हा विचारायचं त्यांनी हा, हा, काय कोण पैसे मागितला तर पैसे द्यायचं. हा. ते सर्वात चारवणार हे तुझं पैसे घे. हम्म. मग ते ज्याचे त्याला महत्व माहिती नाही का नाही ती पैसे घ्यायचीच लोक. अरे बाप रे बाप. हा हा. तर विचारल्याशिवाय विचारल्याशिवाय नाही. ते झाड तोडू काय आमच्या ती विचारायचा प्रश्नच येत नव्हता. हा. तुमचं घरासारखंच होतं हा. का? इथंच होतं म्हणजे होय. घरासारखंच होतं. आता कुठे बी बकरी बसली का नाही चारवा इथंच येणार. हा. चारवायला इथंच. हा बकरी कुठं मग आवरणाला असू दे, आवनाळा असून दे मादळ असू दे किंवा इतर इकडं- कोणाच्यात असून दे हा. नायकाच्या माळात असायची. हा. तिथं चारवायची आणि मग तिकडे बसवायला जायचं संध्याकाळी. हा, हा. मग ही लोक संध्याकाळी आणि असायचीच तिकडे हा, हा, हा. ठराविक लोक. बरोबर. आता इथं एकही बाबूळ दिसत नाही. इथं नाही ते तोडल्याच बाबळी सगळ्या बाबळी सगळ्या गेल्याच. गेल्या. मला वाटतं आमच्या तिकडे परड्यात घराच्या समोर तिकडे मागे एक बाबळ होती ती पण ती बी गेली. ती पण तोडली. अहो बाबळी झाडं म्हणजे तुम्हाला सांगतो एक एक असला बुडका तो एक तो लक्ष्मार होता म्हणून झाडं विकत झाडं विकत घेता. विकत घेता. हा. हा ही सरकारी शेरिकाची आमच्याकडेच होती. हा, हा, त्या लक्ष्मार होता. हा. त्यानं ही सगळी बाबळी झाडं घेतली. एक एक राऊंड कासऱ्याचा होता. बाबळी झाडं म्हणजे साधी नव्हती. हा, हा. एक झाड तोडलं तर गाडीवर शेरी निघायची. होय. हा, हा. एक झाड तोडल्यावर लई बाबळी झाड मोठी होती हो. आणि तेव्हा बाबळी झाड म्हणजे सुतार तेवढंच वापरायचं गाड्या करायला. हा, 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 हा. बाबळीचं लाकूड मिळत नव्हतं. सुतार तेवढंच वापरायचं. इतर कामाला ती नाही. अवजार करायला बाबळी झाड वापर. मामा मग इथून इथं यायचं कुठल्या महिन्यात आणि इथून त्यांचं जायचं कुठल्या महिन्यात? इथून चैत्र महिन्यात यायचं. चैत्र महिन्यात म्हणजे साधारण मार्च पाडव्याच्या फेब्रुवारी मार्च एप्रिल या पाडव्याच्या दरम्यान हा, हा. ते आलं का नाही. मग ते आता पावसाळा सुरू व्हायच्या बेतालाच तिकडे जायचं. हा. इथनं उठलं की निंगापूरला. निंगापूरला जायचं.
निंगापूरला एक त्यांचं माहेरघर असल्यासारखं. हो हो निंगापूर सुद्धा माहेर घरच आहे. तिथं लय त्यांचं हे होतं. हां, निंगापूरला त्यांचा मठवीट आहे. हां. आजारी होतं तिथं. तिथनं इकडे आजार असताना आणलंय. आणलं.